आपण बघतोय कोकणामध्ये राजकारण चांगलंच तापलंय। साताऱ्यामध्ये जाऊयात। साताऱ्यात काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। त्याने गांधीनंतर आता माझ्यावर टीका सुरू केली ही चांगली गोष्ट आहे। त्यामुळे संपूर्ण देशात माझं नाव जातं आणि बिन पैशाने माझी जाहिरात होते असं पवार यावेळेला म्हणाले। दरम्यान भाजपने तिकीट दिलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावरही पवारांनी टीका केली आहे। देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्यांविषयी भाजपचा उमेदवार असं वक्तव्य करत असेल तर त्यांची देशासाठी किती आस्था आहे हेही स्पष्ट होतं असंही पवार यावेळेला म्हणाले। कि प्रधानमंत्री बारामतीत नहीं आ सके इसलिए मैं यहाँ आया हूँ। काय के लिए आया हूँ? शरद पवार को उखाड़ने के लिए आया हूँ। नाही त्या गोष्टी सांगताय। तुला काय महाराष्ट्राच्या मातीमध्ये तू आलाय, त्या महाराष्ट्रातला कुठल्या तरुण माणूस कोणी दम देतो म्हणला, उखाडण्यासाठी आलो म्हणला की त्याला हेच सांगावं लागेल की बाप जन्मात तुला कधी यश या महाराष्ट्राच्या भूमीवर येणार नाही। या पद्धतीची भाषा तू जर या ठिकाणी वापरत असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये उदयराजेंनी सांगितल्याप्रमाणे ठिकठिकाणी त्यांच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती घुसलेली आहे। तर साताऱ्यात काल उदयनराजे भोसले यांनी भाषणादरम्यान विविध मुद्द्यांवर भाष्य केले। यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तरही दिले तर सामनावरही त्यांनी जोरदार टीका केली। निवडणुका आल्या की त्यांच्याकडे भरपूर थापा असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। दरम्यान यावेळेला उदयनराजे यांनी गाणं सुद्धा गायलं। हेनी जे वक्तव्य केलं तर हे ना ह्याचा टूर काय तुम्हाला सांगायचं ते शब्द उच्चारत जात नाही। आणि आदरणीय आमचे मित्र देवेंद्रजी म्हणतात आहे कुठं गेले कुठं या ते म्हणतात आहे की उमेदवार असावा तर अस कमॉन असा काय बोलायचं कसं बोलायचं काय भाई सांगू कसं ग सांगू मलाच माझी वाटेल।